नमस्कार मंडळी, मी धनश्री तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मंडळी, आज आहे रक्षाबंधन, त्यानिमित्ताने आपण छानशी छोटीशी कथा ऐकणार आहोत। या कथेला धार्मिक महत्त्व आहे। चला तर मग लगेचच सुरुवात करूया। एकदा युधिष्ठिरने भगवान कृष्णाला रक्षाबंधनाची कथा सांगायला लावली की ज्यामुळे मनुष्याची प्रेतबाधा किंवा दुःख दूर होते। भगवान कृष्ण म्हणाला, हे श्रेष्ठ पांडवा, एकदा असुर आणि देवतांमध्ये सुरू झालेले युद्ध जवळजवळ 12 वर्षांपर्यंत चालले होते। असुरांनी देवता आणि त्यांचे प्रतिनिधी इंद्र यांनाही पराजित केले होते। अशा वेळी इंद्र देवतांसह अमरावतीला पळून गेले। तर दुसरीकडे विजयी दैत्याने तिन्ही लोकात आपले वर्चस्व निर्माण केले होते। इंद्रदेवाने सभेत उपस्थित राहू नये असे राजपदावरून त्याने घोषित केले आणि देवाने मनुष्याने यज्ञकर्म करू नये, सर्व लोकांनी माझी पूजा करावी। दैत्यराजाच्या या आज्ञेने यज्ञवेद, पठण किंवा उत्सव सर्व समाप्त झाले। धर्माच्या नाशामुळे देवतांची ताकद कमी होऊ लागली। हे पाहून इंद्राने आपले गुरु बृहस्पतींच्या चरणी प्रार्थना केली की गुरुवर्य, अशा परिस्थितीत मला इथेच जीव द्यावा लागेल। मला पळूनही जाता येणार नाही आणि मी युद्धातही टिकाव धरू शकणार नाही। अशा वेळी मी काय करू? काहीतरी उपाय सांगा। गुरुवर्य बृहस्पतीने इंद्रांचे दुःख ऐकून इंद्राला रक्षाबंधन करण्यास सांगितले। श्रावण पौर्णिमेच्या सकाळीच मंत्राने रक्षाबंधन करण्यात आले। इंद्राणीने श्रावणी पौर्णिमेच्या पवित्र दिवशी द्विजांपासून स्वस्तिवाचन करून रक्षाचा तंतू घेतला आणि इंद्राच्या मनगटावर बांधून युद्धभूमीवर लढण्यासाठी पाठविले। रक्षाबंधनाच्या प्रभावामुळे दैत्यांनी पळ काढला आणि इंद्राचा विजय झाला। तेव्हापासून राखी बांधण्याची प्रथा प्रचलित झाली। तर मंडळी, आजची ही छानशी कथा तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा। पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।